मागच्या लेक्चरमध्ये आपले एकूण 12 एक्झाम्पल झालेले होते फॉर्म्युला मेथडचे, कम्प्लिटिंग स्क्वेअरचे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून एक्झाम्पलची आपल्याला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, म्हणून आपण आता त्याला कंटिन्यू करून पुढचे एक्झाम्पल घेतो आहे. बघा, एक्झाम्पल नंबर 13 आहे. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a e raised to x प्लस b e raised to minus x. आजचे जे सगळे एक्झाम्पल आहे ना, हे सगळे एक्झाम्पल हे सबस्टिट्यूशनचे पार्ट तोच आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. म्हणजे कसं बघा, इथे जर तुम्ही चेक केलं तर a e raised to x प्लस b e raised to minus x ही टर्म आहे. इथं आपल्याला आत्ता तरी आपल्या ते 20-22 फॉर्म्युल्यापैकी कोणताच फॉर्म्युला दिसत नाही आहे, म्हणून मी इथे सबस्टिट्यूशनचा विचार करणार आहे. मग इथे मला सबस्टिट्यूशन करता येईल का, कशाला टी म्हणता येईल का, आणि ई रेस टू एक्स आणि ई रेस टू मायनस एक्स अशा दोन टर्म असल्यामुळे मी काय करतो आता बघा, मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला म्हणजे मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स, याला मी काय करणार आहे, ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय करणार आहे. तर काय होईल बघा, वरती येईल ई रेस टू एक्स अपॉन, खाली काय येईल ए ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू एक्सचा स्क्वेअर प्लस बी ई रेस टू मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स, तर ई रेस टू 0, त्यामुळे त्याचं आन्सर आलं बी. आता बघा, जर मी इथे सबस्टिट्यूशन केलं, पुट टी इक्वल टू ई रेस टू एक्स, कारण आपल्याला माहिती आहे की ई रेस टू एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह असतं ते असतं ई रेस टू एक्स, आणि ते डेरिव्हेटिव्हवरती प्रेझेंट आहे, दिसतंय ना, ई रेस टू एक्स डी एक्स इथं आलेलं आहे. म्हणून मी हे जर सबस्टिट्यूशन ह्या इंटिग्रेशनमध्ये केलं तर हे इंटिग्रेशन कन्वर्ट होईल टीमध्ये. कसं, तर ई रेस टू एक्स आणि डी एक्स त्याच्याऐवजी येईल डी टी, मग शिल्लक राहील 1 अपॉन ए टी स्क्वेअर प्लस बी डी टी. लक्षात येते. आता हे एक्झाम्पल पूर्णपणे टीमध्ये कन्वर्ट झालं. मग आपला रूल, मागचे जर एक्झाम्पल तुम्ही केअरफुली केले असतील, सगळे समजले असतील, तर त्यातला पहिला रूल मी तुम्हाला सांगितला होता की जो टी स्क्वेअर असतो त्याचा कोइफिशियंट 1 पाहिजे. इथं टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे ए, त्यामुळे आपल्याला तो 1 आणण्यासाठी 1 अपॉन ए आपल्याला बाहेर काढावं लागेल. इथे शिल्लक राहील 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस बी अपॉन ए. बी अपॉन ए म्हणजेच रूट बी अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, की जेणेकरून आपल्याला इथं फॉर्म्युला वापरता येईल. इथं कोणता फॉर्म्युला येईल बघा बरं, इथं फॉर्म्युला येईल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा, आणि तो फॉर्म्युला असतो 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. मग त्या फॉर्म्युलानुसार 1 अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे ए माझा, 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. एक्स म्हणजे इथं टी अपॉन ए म्हणजेच रूट बी अपॉन रूट ए प्लस सी. म्हणजेच माझा ॲन्सर इथं असं दिसतंय 1 अपॉन ए अपॉन रूट ए म्हणजेच रूट ए इंटू रूट बी म्हणजे रूट ए बी इंटू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये हा रूट एवरती गेल्यानंतर येईल रूट ए इंटू टी अपॉन रूट बी प्लस सी. आणि जर आपण इथे टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर ॲन्सर येईल 1 अपॉन रूट ए बी टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये रूट ए इंटू टी, पण टी कशाला म्हटलं होतं आपण, ई रेस टू एक्सला, अपॉन रूट बी प्लस सी. हे आपलं असेल ॲन्सर. समजते. म्हणजे आज जे आपण एक्झाम्पल घेणार आहोत ते सबस्टिट्यूशन टाईपचे एक्झाम्पल आहे, आणि पार्ट तोच आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर, आणि जे मी 7 फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवले त्या 7 फॉर्म्युल्यावर आधारित एक्झाम्पल घेणार आहे मी आज. हे समजलं आहे. बघा आता एक्झाम्पल नंबर 14. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 2x रेस टू 4 मायनस 2x स्क्वेअर मायनस 1 dx. इथे पण तुमच्या लक्षात येईल की इथे मी कम्प्लिटिंग स्क्वेअर वापरू नाही शकत, कारण न्यूमरेटरमध्ये एक्सची टर्म आलेली आहे. त्या सर्व एक्झाम्पलसाठी न्यूमरेटरमध्ये 1 ही टर्म असते, इथे एक्स ही टर्म आहे. मग एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, एक्स हे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर, आणि एक्स स्क्वेअरची टर्म डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणून मी इथे सबस्टिट्यूशन घेतोय, पुट टी इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे, आणि यासाठी मग डेरिव्हेटिव्हच चांगलं असायला हवं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं पाहिजे.
मग डी टी काय लिहितं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तर 2x dx, म्हणजेच dt/2 इक्वल टू एक्स dx. मग जर ही व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला एक्स dx ऐवजी मिळेल dt/2, आणि जी उरलेली टर्म आहे त्याच्याऐवजी मिळेल 1/2x⁴. पण एक्स स्क्वेअरला मी टी म्हटल्यामुळे x⁴ ची व्हॅल्यू येते t² -2, x² म्हणजे t -1, बरोबर. मग हा जो dt/2चा आहे 2 पण बाहेर निघेल, आणि ह्या t² कोएफिशियंट 2 आहे तो 2 पण बाहेर निघेल, म्हणजे बाहेर गेला तर 1/4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/, मग इथून t बाहेर काढला आहे पण, म्हणजे काय मग t² -2t/2 म्हणजेच t -1/2 dt, बरोबर. हे मागचे जे आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण 12 एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्यावर आधारित हा टॉपिक आहे, म्हणून ते एक्झाम्पल चांगले झाल्याशिवाय हे करणं चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जो क्रम असतो तो क्रम फॉलो करा. तुम्हाला जर हा टॉपिक चांगला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ व्यवस्थित करा, मागच्या व्हिडिओसाठी त्याचे मागचा व्हिडिओ व्यवस्थित करा. म्हणून पहिल्यापासून जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित करत आले, समजून घेतलं, तुम्हाला फार सोपं जाईल. आता बघा, आता मी काय करणार इथे t² - t -1/2 मी कम्प्लिटिंग स्क्वेअर करेल, आणि तुम्हाला मागचे व्हिडिओ आठवत असेल ते फार सोपं आहे. आपण काय करणार, माझ्याकडे t² - t आहे, तर टीचा कोएफिशियंट आहे -1, याला जर मी हाफने मल्टिप्लाय केलं तर -1/2चा स्क्वेअर आहे तो +1/4, +1/4 घेतला आणि त्यापुढे -1/4 लिहिला, म्हणजे आपल्या पहिल्या 2 टर्म ॲडजस्ट केल्या मी. थर्ड टर्म काय आहे -1/2. हे जर सॉल्व केलं तर t² स्क्वेअर रूट t, हाफचं स्क्वेअर 1/4चं स्क्वेअर रूट हाफ, मिडल टर्मचं साईन मायनस, हा या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि जर मी 1/2ला 2ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर येईल -2/4, -1/4 -2/4 तर -3/4, म्हणजेच √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे मी जर ही टर्म t² - t -1/2 ही टर्म याप्रमाणे लिहिली तर मला इंटिग्रेशन मिळेल 1/4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/, इथे मिळेल t -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -√3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. लक्षात आले. मग तुम्हाला विचार करावा लागेल हा कोणता फॉर्म्युला आहे. जर मी ह्याला पूर्ण ब्रॅकेटला x म्हटलं, याला a म्हटलं, तर हा फॉर्म्युला तयार होतो 1/x² - a²चा, आणि इथे तुमचा तो फॉर्म्युला पाठ असणं फार गरजेचं आहे. आणि हा फॉर्म्युला असतो 1/2a, a म्हणजेच काय, √3/2 1/2a log x म्हणजेच ब्रॅकेट -a अपॉन x प्लस a प्लस c, म्हणजेच इथे जर मी 2 आणि 2 टर्म कॅन्सल केली आणि टीची व्हॅल्यू टाकली तर माझा आन्सर येईल 1/4 √3 log, जर मी प्रत्येकाला 2ने मल्टिप्लाय केलं तर 2t -1 -√3 अपॉन 2t -1 प्लस √3 प्लस c, आणि जर इथे मी टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर माझा आन्सर येईल 1/4 √3 log 2t, पण टी कशाला म्हटलं तर आपण x²ला 2x² -1 -√3 अपॉन 2x² -1 प्लस √3 प्लस c. दिस इज माय आन्सर. समजते. बघा, एक्झाम्पल नंबर आहे 15. एक्झाम्पल आहे i = इंटिग्रेशन ऑफ e⁻x/2 डिवाइड बाय इन रूट e⁻x -e⁻x dx. ज्या मुलांचं नॉर्मली लॉज ऑफ इंडायसेस वगैरे चॅप्टर चांगलं नसतं, वीक असतं, अशा मुलांना 12मध्ये अनेक अडचणी येतात. तर माझा तुम्हाला सल्ला असा आहे की तुम्ही ते लॉज ऑफ इंडायसेस आणि लॉगरिथम हे चॅप्टर व्यवस्थित करून घ्या, मग तुम्हाला हे फार सोपं जायला लागेल. बऱ्याच मुलांना अशा एक्झाम्पलमध्ये अडचण येते, कारण त्या मुलांना e⁻x/2 म्हणजे √e⁻x हे लवकर समजत नाही, आणि जर हे समजलं तर पुढचं एक्झाम्पल सोपं आहे. याला आपण सड म्हणू शकतो थोड्या वेळासाठी. e⁻x ब्रॅकेट ½ म्हणजेच √e⁻x, आणि मी न्यूमरेटरमधलं जे √e⁻x आहे यातलं रूट हे साईन कॅन्सल करण्यासाठी काय करतो, आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √e⁻x ने मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटरला पण करतो आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करतो.
याने काय होणार आहे बघा, याने न्यूमरेटरमध्ये रूट ई रेस टू एक्स इंटू रूट ई रेस टू एक्स म्हणजेच रूट ई रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्स ही टर्म शिल्लक राहील. आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्ही रूटचं मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि ह्या ई रेस टू एक्सने ई रेस टू मायनस एक्सला मल्टिप्लाय केल्यावर येईल 1 मायनस ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स येईल ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ज्याला मी ई रेस टू 2x असं पण लिहू शकतो. आणि जर मी आता सबस्टिट्यूशन केलं पुट टी इक्वल टू ई रेस टू एक्स तर मला याचं डेरिव्हेटिव्हवरती मिळालेलं आहे. म्हणजे डी टी काय आला माझा ई रेस टू एक्स डी एक्स, म्हणजेच माझं इंटिग्रेशन हे कन्वर्ट झालं टीमध्ये 1 अपॉन इन रूटमध्ये 1 मायनस ई रेस टू एक्स म्हणजे टी स्क्वेअर आणि ई रेस टू एक्स डी एक्स म्हणजेच डी टी. म्हणजे मला इथे डायरेक्ट 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल आणि तो फॉर्म्युला असतो साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आणि जर मी इथं टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर माझा आन्सर येईल साइन इनवर्स ई रेस टू एक्स प्लस सी. बघा एक्झाम्पल सोपं आहे, फक्त पहिली स्टेप जी आहे ती अनेक मुलांना त्रास देते, ती अडते, म्हणून मुलांना एक्झाम्पल सोडवता येत नाही. म्हणून हे नीट समजून घ्या. जर काही डाऊट असेल तर ते अवश्य विचारत राहा. बघा ई रेस टू एक्स रेस टू हाफ म्हणजेच ई रेस टू एक्स बाय 2 आणि मग ई रेस टू एक्स रेस टू हाफ आहे म्हणून त्याला मी रूट ई रेस टू एक्स लिहिले. ओके, आता आपण घेऊ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर आहे 16. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन स्क्वेअर रूटमध्ये साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स मायनस 3. मला वाटतं हे फार सोपं आहे तुम्हाला समजण्यासाठी. कसं वरती कॉस एक्स डी एक्स दिसतं ना, न्यूमरेटरकडे लक्ष पाहिजे. कॉस एक्स डी एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? साइन एक्सचं. आणि बघा डिनॉमिनेटरमध्ये पूर्ण साईनची टर्म आहे, म्हणून याला आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशनने स्टार्ट केलं तरी चालेल. पुट टी इक्वल टू साइन एक्स म्हणजे डी टी काय लिहिते साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स म्हणजेच आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये साइन एक्स म्हणजेच टी होतं, मग टी स्क्वेअर मायनस 2t मायनस 3 आणि कॉस एक्स डी एक्स म्हणजेच डी टी. बरोबर, मग आपण हे टी स्क्वेअर मायनस 2t मायनस 3ला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करून सॉल्व करू. मग टी स्क्वेअर मायनस 2t या दोन टर्म मी लिहिल्या. मग टीचा कोएफिशियंट आहे -2, याला हाफने मल्टिप्लाय केलं, आला -1, -1चा स्क्वेअर होतो +1, मग +1 घेतला, त्यापुढे -1 लिहिला, पण आपली थर्ड टर्म आहे -3 ती लिहिली पुढे. म्हणजेच माझं कन्व्हर्जन असं तयार झालं त्या टर्मचं t-1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी थोडंसं डायरेक्ट लिहितो आहे -1 -3 म्हणजे -4 आणि म्हणजेच हा मायनस इन ब्रॅकेट 2चा स्क्वेअर आहे. मग जर ही व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ, मी ह्या टर्म काय लिहिणार आहे आता t-1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इंटू डी टी अशी टर्म तयार होईल. आणि मला इथे डायरेक्ट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येणार आहे. आणि त्या फॉर्म्युलानुसार माझा आन्सर असेल लॉग इन ब्रॅकेट एक्स म्हणजे हा ब्रॅकेट म्हणजेच t-1 प्लस इन स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. ज्यावेळेस मी इथं t-1ला एक्स म्हटलं तेव्हाच मी चेक केलं होतं याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे ते 1 आहे, म्हणून मी ते डिनॉमिनेटरमध्ये काही लिहित नाही आहे. म्हणजेच माझा आन्सर फायनली आलं लॉग, पण टी म्हणजे साइन एक्स होतं ना, लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स -1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये हे t-1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर म्हणजेच टी स्क्वेअर मायनस 2t मायनस 3 प्लस सी. आणि इथे जर मी टी ऐवजी साइन एक्स लिहिलं तर माझं जे फायनल आन्सर असेल ते लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स -1 इंटू स्क्वेअर रूटमध्ये साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स मायनस 3 प्लस सी असं असेल. सोपं आहे ना. बघा एक्झाम्पल नंबर आहे पुढचा 17. एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ साइन 2x डिवाइड बाय 3 साइन रेस टू 4x मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 डी एक्स. काय आठवतं एक्झाम्पल पाहिल्यावर? आठवत आहे बघा. जर न्यूमरेटरमध्ये साइन 2x dx आहे तर साइन 2x कशाचं डेरिव्हेटिव्ह सांगा बरं? साइन 2x हे साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे.
हे जर तुम्हाला माहीत असेल तर बघा एक्झाम्पल खूप सोपं आहे. पुट टी इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. मग डी टी काय येईल बघा, साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. थोडंसं तुम्हाला मी रिवाईज करून देतो आहे. साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, मी याला टी म्हटलं, मग टी स्क्वेअरचं काय येतं 2t म्हणजे 2 साइन एक्स, आणि ज्याला टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स. म्हणजे डी टी इकडं काय आलं 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x डी एक्स. म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 2x डी एक्सला मी जर डी टी म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार होईल 1/3. बघा साइन रेस टू 4 आहे, मी साइन स्क्वेअर एक्सला टी म्हटलं म्हणून 3t स्क्वेअर मायनस 4t प्लस 1 आणि साइन 2x डी एक्स म्हणजे डी टी. म्हणजे पूर्णपणे एक्झाम्पल टीमध्ये कन्वर्ट झाले. ह्या टी स्क्वेअरचा कोइफिशियंट मला 1 पाहिजे म्हणून 1/3 जर मी इंटिग्रेशनच्या बाहेर काढला तर शिल्लक राहील टी स्क्वेअर मायनस 4/3t प्लस 1/3 डी टी. बरोबर. मग याला मी आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करेल. मग टी स्क्वेअर मायनस 4/3t प्लस 1/3 इक्वल टू मी लिहितो टी स्क्वेअर मायनस 4/3t. डायरेक्टली काहीच न बोलता डायरेक्टली लिहितो. बघू बरं तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर येतं का. तर इथे येईल 4/9, कॅन्सल केला घेतला, मग ह्या झाला कम्प्लीट स्क्वेअर. मग माझी थर्ड टर्म आहे 1/3, त्यापुढे लिहिलं 1/3, म्हणजेच मला ही टर्म मिळाली टी मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि याचा आन्सर येईल हे पण डायरेक्ट लिहू. इथं काय येईल मायनस 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. म्हणून मी एक एक्झाम्पल असा ट्राय करतो, डायरेक्ट लिहितो. बघू तुम्हाला समजतं का. नाही समजलं तर तसं कॉमेंटमध्ये सांगा. तर आता ही व्हॅल्यू जर मी सबस्टिट्यूट केली इंटिग्रेशनमध्ये तर आय इक्वल टू काय येईल बघा 1/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी टी. बरोबर. आता जर मी इथे फॉर्म्युला यूज केला तर कोणता फॉर्म्युला यूज करेल मी इथे 1/x² मायनस a²चा फॉर्म्युला माहिती आहे काय. तो फॉर्म्युला असतो 1/2a. ए म्हणजे किती 1/3 लॉग इन ब्रॅकेट x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. म्हणजेच माझं ॲन्सर तयार झालं इथे 1/2 लॉग इन ब्रॅकेट, इथे आलं 3t मायनस 3 अपॉन 3ने मी वरती आणि खाली म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय 3t मायनस 1 प्लस c. आणि जर आपण इथे टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर माझा आन्सर येईल 1/2 लॉग 3. पण टी म्हणजेच काय होतं साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 अपॉन 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस सी. हे माझं आन्सर. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 18. हे एक्झाम्पलला मी स्टार करणार आहे कारण हे एक्झाम्पल थोडंसं हार्ड लेवलचं आहे. बघा इंटिग्रेशन आहे आय इक्वल टू रूट टॅन एक्स प्लस रूट कॉट एक्स. मी हार्ड नॉर्मली मुलांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगतो आहे की मुलांना नॉर्मली असे एक्झाम्पल सोडवायला वेळ लागतो म्हणून मी त्याला हार्ड म्हणतो आहे. दुसऱ्याचं काही कारण नाही हार्ड म्हणण्याचं. बघा इथे काय मग आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट टॅन एक्स प्लस रूट कॉट एक्स म्हणजेच 1/रूट टॅन एक्स की नाही. हे नीट आता समजून घ्या पूर्ण एक्झाम्पल डी एक्स. बरोबर. जर मी याला सॉल्व केलं क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये तर मला मिळेल टॅन एक्स प्लस 1 अपॉन रूट टॅन एक्स डी एक्स. बरोबर. आता बघा आता मी काय करतो नीट लक्षात घ्या. इथं सबस्टिट्यूशनला काही चान्स नाही आहे. मी हे ॲक्च्युली साइन कॉसमध्ये जरी लिहिलं असतं जे माझा पहिला प्रयत्न असेल रूट साइन एक्स अपॉन रूट कॉस एक्स आणि रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर न्यूमरेटरमध्ये साइन एक्स प्लस कॉस एक्स शिल्लक राहील आणि डिनॉमिनेटरमध्ये रूट साइन एक्स इंटू कॉस एक्स. आणि सबस्टिट्यूशन करण्याला ते थोडंसं हार्ड आहे म्हणून मी टॅनमध्ये ते सोडवतो आहे. जर तुम्ही थोडासा विचार केला तर इथे ना जर मी रूट टॅन एक्सला टी म्हटलं तर बघा आता हे जरा समजून घ्या. सॉरी
लेट रूट टॅन एक्सला मी टी म्हटलं तर टी स्क्वेअर येईल माझा टॅन एक्स, बरोबर. आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2t dt बाय dx, ज्यातला dt मी इकडे लिहिणार आहे. आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असं सेक्स स्क्वेअर एक्स आणि तो अपॉन dx मी या साईडला लिहिला. तर 2t dtचा आन्सर येतं सेक्स स्क्वेअर एक्स dx. आणि जर मी थोडासा अजून विचार केला तर सेक्स स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी असते 1 + टॅन स्क्वेअर एक्स dx, कारण इथे कुठेही सेक्स स्क्वेअर एक्स dx नावाची टर्म नाही आहे, बरोबर. म्हणजेच मला ही टर्म अशी लिहिता येईल 2t dt = 1 पण रूट टॅन एक्स म्हणजे टी आहे बघा, म्हणून टी स्क्वेअर = टॅन एक्स आहे, बरोबर. पण इथं टॅन एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून टी स्क्वेअरचा स्क्वेअर ती व्हॅल्यू येईल t⁴ dx. म्हणजेच याच्यावरून मला 2t / 1 + t⁴ dt = dx अशी टर्म मिळेल. आणि जर ही dxची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली आणि टॅन एक्सची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर मला हे इंटिग्रेशन टीमध्ये असं मिळेल टॅन एक्स + 1 म्हणजेच t² + 1 अपॉन रूट टॅन एक्स, याला आपण टी म्हटलेलं आहे, इंटू dx म्हणजेच 2t / 1 + t⁴ dt. म्हणजे हे पूर्ण एक्झाम्पल जे एक्समध्ये होतं ते आपण टीमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. इथपर्यंत समजलं आहे. आता बघा, आता मी काय करतो, ही टी आणि टी ही टर्म कॅन्सल झालेली आहे. मग न्यूमरेटरमधून 2 जर मी कॉमन काढला इथे शिल्लक राहील t² + 1 अपॉन 1 + t⁴ dt. बघा इथे पण आता नीट लक्ष द्या, मी इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला म्हणजे मल्टिप्लाय, इथे डिवाइडसुद्धा चालेल, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1/t². यालाच मी असं म्हणू शकतो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय t². तर काय होईल, तिथे येईल 2 × इंटिग्रेशन ऑफ, बघा t² ला मी t² डिवाइड केलं, इन शॉर्ट तिथे आलं 1, 1 ला t² डिवाइड केलं 1/t², 1 ला t² डिवाइड केलं 1/t², t⁴ ला t² डिवाइड केलं t² dt. ही टर्म नीट समजून घ्या, समजलं. बघा ती टर्म मी पुन्हा एकदा लिहितो, 2 × इंटिग्रेशन ऑफ 1 + 1/t² अपॉन 1/t² + t² dt. जर तुम्हाला मागचा एका व्हिडिओमध्ये हा टॉपिक आलेला आहे तो आठवत असेल, किंवा तुम्हाला 10मधलं 10वीतलं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरमधले हॉट्सचे सम आठवत असतील तर तुमच्या लक्षात येईल 1/t² + t² हा ॲक्च्युली t + 1/t ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 आहे. बघा t + 1/t ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येतो, t² + 1/t² + 2. त्यातून जर 2 मायनस केला तर आपल्याला हीच टर्म मिळेल. बरं, हेच टर्म म्हणजेच अँड ऑल्सो 1/t² + t² = मी असे लिहू शकतो t - 1/t ब्रॅकेट स्क्वेअर + 2. याचा स्क्वेअर येतो t² - 2 + 1/t², -2 + 2 कॅन्सल केल्यावर आपली हीच टर्म मिळेल. म्हणजे आपल्याला 1/t² + t² हे 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, बरोबर. तर मी यातला हा ऑप्शन यूज करणार आहे इथे एक्झाम्पलमध्ये. का, कारण न्यूमरेटर जर तुम्ही चेक केला तर न्यूमरेटर 1 + 1/t². मग हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, हे कशाचं डेरिव्हेटिव्ह, हे ज्या मुलाला पटकन समजेल त्याला यातला कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते समजू शकेल. कारण 1 + 1/t² हे t - 1/tचं डेरिव्हेटिव्ह आहे, कारण टीचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 आणि -1/tचं डेरिव्हेटिव्ह असतं +1/t². म्हणजे हे ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे मी इथं सबस्टिट्यूशन करेल, पुट. आधी सबस्टिट्यूशन करण्याअगोदर मी थोडीशी टर्म व्यवस्थित लिहून घेतो. I = 2 × इंटिग्रेशन ऑफ 1/1 + t² इन न्यूमरेटर डिवाइड बाय, मी ह्या डिनॉमिनेटरला असं लिहितो t - 1/t ब्रॅकेटचा स्क्वेअर + 2 dt. आणि आता मी सबस्टिट्यूशन करतो, पुट
टी इक्वल टू सॉरी ते एक्झाम्पलच टीमध्ये असल्यामुळे याला मी पी म्हणतो. पी इक्वल टू टी मायनस 1/t. हे जर सबस्टिट्यूशन केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी पी इक्वल टू येईल टीचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/tचं प्लस 1/t² dt. बरोबर. आणि जर मी ही व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर माझं ॲन्सर पीमध्ये येणार आहे. इंटिग्रेशनमधलं टर्म पीमध्ये येणार आहे 1 + 1/t² dt म्हणजेच डी पी म्हणजे 1/p² प्लस 2 म्हणजेच √2² डी पी. म्हणजेच या ठिकाणी मला x² + a² फॉर्म्युला यूज करता येईल. आणि 1/x² + a² फॉर्म्युला असतो 1/a tan इनवर्स x/a म्हणजेच p/√2 + c. जर आपण 2/√2चा आन्सर लिहिलं √2 tan इनवर्स, इथं पीची जर व्हॅल्यू टाकली, पीची व्हॅल्यू आपली होती t - 1/t √2 + c. पण आपलं हे सेकंड सबस्टिट्यूशन होतं p इक्वल टू. फर्स्ट सबस्टिट्यूशन होतं t इक्वल टू व्हॉट, तर आपण t इक्वल टू घेतलं होतं √tan x. म्हणजेच माझा आन्सर आहे मी असं लिहू शकतो √2 × tan इनवर्स इन ब्रॅकेट √tan x - 1/√tan x √2 + c. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून मी असं फायनल आन्सर लिहू शकतो √2 tan इनवर्स इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा √tan x ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर tan x - 1/√2 × √tan x + c. समजते ना. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 19. हे पण थोडंसं हार्ड लेवलचं आहे. इंटिग्रेशन ऑफ cos x - sin x डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 8 - sin 2x dx. बरोबर. बऱ्याच मुलांना अशा एक्झाम्पलमध्ये अनेक अडचणी येतात. मग इथे तुमचं डेरिव्हेटिव्ह किती स्ट्रॉंग आहे हे याच्यावरून समजतं. जर तुम्ही इथे पण न्यूमरेटर चेक केला तर इथे cos x - sin x. cos x - sin x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे हे जर तुम्ही चेक केलं तर ते डेरिव्हेटिव्ह आहे sin x + cos x. sin x + cos x चं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून आपल्या इथे sin x + cos x ची टर्म आणता येईल का, यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमधले काही फॉर्म्युले पाठ असायला हवेत. कोणता, तर sin 2x आणि sin x आणि cos x मध्ये एक रिलेशन असतं की sin x + cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू असतो 1 + sin 2x. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा यूज इथं आपण करू शकतो. कसं बघा, कारण जर मी sin x + cos x चा डेरिव्हेटिव्ह काढलं तर हे डेरिव्हेटिव्ह येणार आहे sin x डेरिव्हेटिव्ह cos x आणि cos डेरिव्हेटिव्ह -sin x मध्ये येणार आहे cos x - sin x जे आपलं न्यूमरेटर आहे. बरोबर. मग आपल्याला डिनॉमिनेटरला फक्त 1 + sin 2x या टर्ममध्ये ॲडजस्ट करायचं आहे आणि ते आपण करू शकतो. कसं बघा, जर मी न्यूमरेटर sin x - cos x तसाच ठेवला आणि डिनॉमिनेटरमध्ये मी स्क्वेअर रूटमध्ये बघा इथे 8 - sin 2x. बरोबर. तर मी इथे 8ला असं लिहितो 9 - 1 म्हणजेच 8 की नाही, पुढे लिहितो -sin 2x. हे लिहिण्याचं कारण काय, हे लिहिण्याचं कारण असं की मला तो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहीत आहे आणि त्याच्यामुळे मी इथे 9 इथून जर -sin कॉमन काढले त्याला 1 + sin 2x म्हणू शकतो. याला मी 1 + sin 2x म्हणू शकतो. आणि 1 + sin 2x म्हणजेच काय, cos x - sin x अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 9 - 1 + sin 2x म्हणजे sin x + cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. आणि आता जर मी सबस्टिट्यूशन केलं पुट t इक्वल टू sin x + cos x तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल cos x - sin x आणि dt/dx dx. म्हणजेच तुमचं जे इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे ते कन्वर्ट होईल cos x - sin x dx म्हणजे येणार dt, मग ते येणार 1/√9 म्हणजेच 3² - t² dt.
आणि याचा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1/√a² - x²चं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स x/a. याचा आन्सर येणार साइन इनवर्स x/a + c. आणि मग जर तुम्ही इथे टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टी म्हणजेच काय होतं sin x + cos x/3 + c. दिस इज आवर आन्सर. समजतंय? नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 20. एक्झाम्पल आहे I = इंटिग्रेशन ऑफ 1/(x⁻²/3) * (x⁻²/3 - 4dx. हे थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल घेतोय की जे नॉर्मली मुलांना आवडतात म्हणून मी ते एक्सप्लेन करतोय. बघा एक्झाम्पलमध्ये काय करायचं, ते इथं कुठंच डेरिव्हेटिव्ह दिसत नाही आहे, पण मी समजा ह्या x⁻²/3 ला न्यूमरेटरमध्ये लिहिलं ते असं दिसेल x⁻²/3 (x⁻²/3 - 4). पण मी x⁻²/3 ला पण असं लिहू शकतो x⁻1/3² - 4dx. बरोबर. आणि आता जर तुम्ही थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, जर मी x⁻1/3 ला सबस्टिट्यूट केलं टी म्हणून तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, x⁻1/3चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/3 × x⁻1/3 - 1. 1/3 - 1 असतं -2/3 dx. म्हणजेच आपलं 3dt = x⁻²/3 dx अशी टर्म तयार झाली. आणि ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला I = मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/(√) याला मी टी म्हटल्यामुळे t² - 4 म्हणजेच 2² dx म्हणजेच 3dt. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं 3 × इंटिग्रेशन ऑफ 1/√t² - 2² dt. म्हणजे इथं आपल्याला 1/x² - a² फॉर्म्युला इथे यूज करता येणार आहे. म्हणजेच माझा आन्सर येणार आहे 3 × log (t + √t² - 2²). 1/x² - a² रूटमधला फॉर्म्युला जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला आन्सर मिळेल. मग इथे जर मी टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टी म्हणजेच काय होतं, टी म्हणजेच x⁻1/3 x⁻1/3 + √t² म्हणजे x⁻2/3 - 4 + c. समजतंय ना? इथे सबस्टिट्यूशन महत्त्वाचं आहे. हे सबस्टिट्यूशन समजण्यासाठी तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल मी तुम्हाला नेहमी फोर्स का करतो, तुम्ही डेरिव्हेटिव्ह जेवढं चांगलं समजून घ्याल, जेवढं चांगलं कराल तेवढे नॉर्मल हे एक्झाम्पल फार पटकन सुटतात. ज्या मुलांना इथे अडचण येते त्यांनी हे असं पाठ करण्यापेक्षा, हे सबस्टिट्यूशन पाठ करण्यापेक्षा त्यांनी डेरिव्हेटिव्ह समजून घ्या. आणि डेरिव्हेटिव्ह चांगलं असेल ते फार सोपं जातं. JEEमध्ये आपल्याला किंवा CETच्या एक्झाममध्ये आपल्याला 1-1.5 मिनिट वेळ असतो. आणि जर तुम्हाला सबस्टिट्यूशन शोधण्यामध्येच तेवढा वेळ तुमचा जात असेल तर सोडवून ॲन्सर काढेपर्यंत वेळ जास्त लागतो. हे जेवढं फास्ट तुम्हाला समजेल तेवढं तुम्हाला ते सोपं जातं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 21. I = इंटिग्रेशन ऑफ (√x/a³ - x³ dx. बघा हे पण एक्झाम्पल काही मुलांसाठी हार्ड कॅटेगरीमध्ये जातं, कारण ते सबस्टिट्यूशनच समजत नाही. जरी आपण स्क्वेअर रूट वेगळे केले तरीही अनेक मुलांना सबस्टिट्यूशन समजत नाही. समजा मी असं लिहिलं (√x/√a³ - x³), तरी थोडा वेळ लागतो मुलांना. जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर हे x⁻½ आहे आणि x⁻½ कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर ते x⁻³/2चं. मग हे जर समजलं तर तुम्ही ही टर्म अशी लिहू शकतो a³ - x³ म्हणजेच x⁻³/2² dx. कारण x⁻³/2चं डेरिव्हेटिव्ह ते x⁻². म्हणून इथे मी सबस्टिट्यूशन करणार आहे पुट t = x⁻³ म्हणजे माझं dt किंवा माझं डेरिव्हेटिव्ह येईल 3/2 × x⁻³ - 1, ज्याचा आन्सर येणार आहे ½ dx. 3/2 जर मी ट्रान्सफर केलं तर 2/3 dt = x⁻½ dx. आणि ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली तर मला इंटिग्रेशन मिळेल I = इंटिग्रेशन ऑफ x⁻½ आणि dx ऐवजी 2/3 dt येणार आहे. म्हणजेच माझा आन्सर येईल 1/√t²
ए क्यूब मायनस याला मी टी म्हटल्यामुळे टी स्क्वेअर आणि डी एक्स म्हणजेच 2/3 डी टी. म्हणजेच मी हे एक्झाम्पल असं लिहू शकतो 2/3 जर मी इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं तर 1 इन स्क्वेअर रूट ऑफ ए क्यूब म्हणजेच a⁵ स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर डी टी. म्हणजे इथं फॉर्म्युला 1/a² - x². a² म्हणजे हा ब्रॅकेट आणि याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स x/a. साइन इनवर्स x/a हे याचा आन्सर असतं प्लस सी. जर आपण इथे व्हॅल्यू टाकली टीची तर आपला आन्सर येईल फायनल r साइन इनवर्स. टी म्हणजेच काय होतं, आपण टी म्हटलं तर x⁵3/2ला. मग x⁵3/2 अपॉन a⁵3/2 यालाच मी x/a ब्रॅकेट ⁵3/2 असं म्हटलं तरी चालेल आणि माझं असेल फायनल आन्सर. समजतंय? पुढचा टाईप आहे इंटिग्रेशनचा. ज्या वेळेस तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x ह्या प्रकारचे एक्झाम्पल मिळतील किंवा a(e⁻x प्लस b अपॉन c(e⁻x प्लस d) या प्रकारचे एक्झाम्पल मिळतील. असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी एक टाईप आहे किंवा एक ट्रिक आहे. ती ट्रिक अशी असते की याच्या ज्या न्यूमरेटरला, याचा जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरला असं लिहायचं a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d/dx ऑफ द डिनॉमिनेटर आणि त्यानंतर मग ते एक्झाम्पल सॉल्व करता येतं. आता मी याच्यावर जास्त चर्चा न करता याचे एक्झाम्पल घेतो, कारण नुसतं टाईप सांगून ते समजणं थोडंसं अवघड जातं. म्हणजे कसं बघा, मी याचे एक्झाम्पल्स घेतो. याचं पहिलं एक्झाम्पल मी घेतो आहे r इंटिग्रेशन ऑफ 2 sin x प्लस 3 cos x डिवाइड बाय 3 sin x प्लस 4 cos x dx. बघा याचा न्यूमरेटर काय आहे, याचा न्यूमरेटर आहे 2 sin x प्लस 3 cos x. याचा डिनॉमिनेटर आहे 3 sin x प्लस 4 cos x. आता इथं हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी या मेथडशिवाय दुसरी कोणतीही मेथड यूज होऊ शकत नाही आहे. आपण जेवढ्या मेथड शिकलो त्यातली एवढी एकच मेथड आहे. मागची कोणतीच मेथड इथं यूज होऊ शकत नाही. म्हणून मी काय करणार आहे, ह्या न्यूमरेटरला मी a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d/dx ऑफ डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. म्हणजे कसं बघा, न्यूमरेटर काय इथे 2 sin x प्लस 3 cos x इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर आहे आपला 3 sin x प्लस 4 cos x प्लस b इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह. तर 3 sin x प्लस 4 cos xचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 cos x मायनस 4 sin x. बरोबर. म्हणजेच मला न्यूमरेटर मिळेल 2 sin x प्लस 3 cos x इज इक्वल टू a इंटू 3 sin x. जर किंवा मी इथे जर मल्टिप्लाय करून घेतला तर इथे 3a sin x प्लस 4a cos x. बरोबर. आणि जर बीने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर येईल 3b cos x मायनस 4b sin x. आणि यातल्या जर मी sin xच्या टर्म इक्वेट केल्या सर्व तर इथे मिळेल मला 3a sin x म्हणजे sin xचा कोएफिशियंट असेल 3x आणि 3a आणि जर मी इथे मल्टिप्लाय केली तर मायनस 4b sin x आणि यातून जर मी sin xचा कोएफिशियंट काढला तर मायनस 4b. ही sin xची टर्म मिळेल. आणि याचप्रमाणे जर मी cos x इक्वेट केला तर मला इथे मिळेल 4a cos x, इथे मिळेल मला 3b cos x म्हणजे 4a प्लस 3b इंटू cos x अशी टर्म मिळेल. आणि जर आपण दोन्ही टर्म इक्वेट केल्या किंवा कम्पेअर केल्या तर दोन्ही साईडला sin x ची टर्म आहे, दोन्ही साईडला cos x ची टर्म आहे. जर आपण कम्पेअर केलं तर sin x चा कोएफिशियंट इक्वल टू sin x चा कोएफिशियंट असला पाहिजे. म्हणजेच 3a मायनस 4b इक्वल टू असेल 2 आणि cos x चा कोएफिशियंट इक्वल टू cos x चा कोएफिशियंट असला पाहिजे. म्हणजेच 4a प्लस 3b इक्वल टू आलं 3. बरोबर.
आता बघा, आता मी जर हे दोन इक्वेशन सॉल्व केले आणि ए आणि बीची व्हॅल्यू जर मला मिळाली तर काय होईल बघा. तर मी इथे या दोघांना सॉल्व करेल. सॉल्व कसं करणार, तर सॉल्व करण्यासाठी इथे 3a आहे आणि खाली 4a, म्हणून इथे मी इक्वेशन जे पहिलं इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला मी मल्टिप्लाय करणार आहे 4ने, आणि जे सेकंड इक्वेशन आहे सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहे मी 3ने. म्हणजेच मला इक्वेशन मिळेल, जर मी पहिल्या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केलं तर मला इक्वेशन मिळेल 12a - 16b = 8, आणि जर सेकंड इक्वेशनला मी 3ने मल्टिप्लाय केलं तर मला इक्वेशन मिळेल 12a + 9b = 9, आणि यांना सॉल्व करून मला बीची व्हॅल्यू मिळू शकेल जर यांचं सबट्रॅक्शन मी केलं तर. बरोबर, यांचं सबट्रॅक्शन करतो, सबट्रॅक्शन केल्यामुळे 12a कॅन्सल होईल, -16b - 9b याचा आन्सर येईल -25b इकडे किती येईल -1, म्हणजे मला याच्यावरून बीची व्हॅल्यू मिळेल 1/25. सिमिलरली जर मी 3a - 4b = 2 ह्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं आणि 4a + 3b = 3 ह्या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळणाऱ्या टर्म अशा असतील 9a - 12b = 6 आणि 16a + 12b = 12. म्हणजेच जर या दोघांची मी ॲडिशन केली तर मला 12b कॅन्सल केल्यामुळे मला 25a = 18 असं एक रिलेशन मिळेल, आणि याच्यावरून मला एची व्हॅल्यू मिळेल. एची व्हॅल्यू येईल 18/25. बरोबर, म्हणजे मला इथे ए आणि बी ह्या दोन व्हॅल्यू मिळणं हे माझे पहिली प्रायोरिटी आहे. आता ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्यामुळे मी काय करणार, ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये टाकणार. याला मी इक्वेशन जर 1 म्हटलं तर न्यूमरेटर = a म्हणजेच 18/25 × डिनॉमिनेटर प्लस b म्हणजे 1/25 × न्यूमरेटर अशी टर्म मला मिळेल. म्हणजे मी आता असं लिहू शकतो नक्कीच की न्यूमरेटर म्हणजेच 2 sin x + 3 cos x = a. a म्हणजेच काय होतं, a होता 18/25 × डिनॉमिनेटर, तो आहे 3 sin x + 4 cos x प्लस b. बीची व्हॅल्यू होती 1/25 × याचं डेरिव्हेटिव्ह, ते येईल 3 cos x - 4 sin x. म्हणजे ह्या न्यूमरेटरऐवजी मी ही टर्म लिहू शकतो. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल I = इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर म्हणजेच काय 18/25 3 sin x + 4 cos x प्लस 1/25 3 cos x - 4 sin x. The whole term divided by 3 sin x + 4 cos x dx. जर आपण आता ह्या इंटिग्रेशनला सेपरेट केलं तर हे 18/25 × इंटिग्रेशन ऑफ, ह्या दोन्ही टर्म कॅन्सल होतील, इथे शिल्लक राहील 1 dx प्लस 1/25 × इंटिग्रेशन ऑफ. आता तुमच्या लक्षात आलं असेल याचं डेरिव्हेटिव्हवरती आहे. बरोबर, म्हणजे 3 cos x - 4 sin x अपॉन 3 sin x + 4 cos x. न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह, म्हणून जर मी सबस्टिट्यूशन केलं पुट्टी = डिनॉमिनेटर घेतला 3 sin x + 4 cos x, तर याचं डेरिव्हेटिव्ह असतं 3 cos x - 4 sin x dx. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं 18/25 × इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस 1/25 × इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर म्हणजे dt 1/t dt. म्हणजे 18/25 × x प्लस 1/25 × log t प्लस c इज माय आन्सर. जर मी इथं टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 18/25 x प्लस 1/25 × log t म्हणजेच डिनॉमिनेटर 3 sin x + 4 cos x + c हे माझं असेल याचं आन्सर.
बघा सेकंड एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 + 3 tan x. बघा तुम्ही काय करेल ह्या एक्झाम्पलला साइन एक्स आणि कॉस एक्समध्ये कन्वर्ट करेल. कसं तर tan x म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस एक्स ह्या टर्मने जर मल्टिप्लाय केलं तर मला न्यूमरेटरमध्ये मिळेल कॉस एक्स आणि खाली येईल 2 cos x + 3 tan x × cos x म्हणजे sin x dx. जे तुमच्या लक्षात आलं असेल हे एक्झाम्पल आपल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. न्यूमरेटर काय इथे कॉस एक्स हा याचाच अर्थ असा होतो ते न्यूमरेटर 0 sin x + 1 cos x या फॉर्ममध्ये म्हणजेच a sin x + b cos x फॉर्ममध्ये आणि डिनॉमिनेटर आहे 2 cos x + 3 sin x तो c sin x + d cos x फॉर्ममध्ये ऑलरेडी आहेच. मग ह्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे न्यूमरेटर इक्वल टू a × डिनॉमिनेटर प्लस b × d/dx ऑफ द डिनॉमिनेटर. बरोबर. मग जर आपण इथे व्हॅल्यू पुटअप केल्या तर न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे कॉस एक्स म्हणजे 0 sin x + 1 cos x इज इक्वल टू a × डिनॉमिनेटर काय आहे 2 cos x + 3 sin x प्लस b × डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार -2 sin x + 3 cos x. म्हणजेच मला याच्यावरून इक्वेशन मिळेल cos x इक्वल टू जर मी इथे सर्व sin xच्या टर्म इक्वेट केल्या तर 3a - 2b sin x आणि जर cos xच्या टर्म इक्वेट केल्या तर 2a प्लस 3b cos x या टर्म मिळतील. बरोबर. मग जर आपण या दोन्ही इक्वेशनला कम्पेअर केलं तर इकडे sin x चा कोइफिशियंट आहे 0 म्हणजे मला इक्वेशन मिळेल 3a - 2b = 0 आणि जर cos xला कम्पेअर केलं तर इकडे cos x चा कोइफिशियंट आहे 2a + 3b = इथं cos x चा कोइफिशियंट आहे 1. बरोबर. मग आपल्याला हे दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. मी पहिलं इक्वेशन घेतलं 3a - 2b = 0. ह्या इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 9a - 6b = 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2a + 3b = 1. ह्या इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 4a + 6b = 2. बरोबर. आणि जर मी याला सॉल्व्ह केलं दोघांची ॲडिशन केली तर 6b गेट कॅन्सल मला मिळेल 13a = 2 म्हणजेच मला a ची व्हॅल्यू मिळाली 2/13. ओके. सिमिलरली जर मी पहिलं इक्वेशन आहे 2a + 3b = 1 ला मल्टिप्लाय केलं पहिलं इक्वेशन आहे मी पहिलं इक्वेशन 2a + 3b = 1 घेतलं आहे त्याला मल्टिप्लाय केलं 3 ने आणि सेकंड इक्वेशन मी 3a - 2b = 0 घेतलं आणि याला मल्टिप्लाय केलं 2 ने तर मला टर्म मिळेल 6a + 9b = 3 आणि इकडे मिळेल 6a - 4b = 0. जर आपण या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 6a गेट कॅन्सल आणि मला टर्म मिळेल 13b = 3 म्हणजेच मला b ची व्हॅल्यू मिळाली 3/13. समजतंय. म्हणजेच मला आता पुट दीज व्हॅल्यू इन 1 जर इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या तर मला इक्वेशन मिळेल cos x = a म्हणजेच 2/13 × 2 cos x + 3 sin x प्लस b म्हणजेच 3/13 × डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह -2 sin x + 3 cos x आणि ही न्यूमरेटरची व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला i = मिळेल 2/13 × 2 cos x + 3 sin x प्लस 3/13 × -2 sin x + 3 cos x
the whole term divided by the denominator 2 cos x plus 3 sin x dx. आणि जर मी आता इंटिग्रेशन सेपरेट केले तर मला मिळेल 2/13 इंटू 2 sin x plus 2 cos x plus 3 sin x term get cancel to 1 dx plus 3/13 into integration of minus 2 sin x plus 3 cos x whole term divided by 2 cos x plus 3 sin x dx. आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्हवरती आल्यामुळे मी जर t इक्वल टू 2 cos x प्लस 3 sin x ही टर्म घेतली तर मला याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल मायनस 2 sin x प्लस 3 cos x dx. आणि मग माझं इंटिग्रेशन तयार होणार आहे 2/13 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस 3/13 इंटू 1/t इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. आणि मग याचं फायनल आन्सर असणार आहे 2/13 इंटू x प्लस 2/13 इंटू लॉग t प्लस c. आणि पूर्ण इंटिग्रेशनचं एक्झाम्पल जर एक्समध्ये कन्वर्ट केलं तर आपला आन्सर येणार आहे 2/13x प्लस 3/13 इंटू लॉग t लॉग इंटू डिनॉमिनेटर 2 cos x प्लस 3 sin x प्लस c. दिस इज माय आन्सर. बघा थर्ड एक्झाम्पल मी घेतो आहे हा इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 e raised to x प्लस 4 डिवाइड बाय 2 e raised to x मायनस 8 dx. बघा ह्या एक्झाम्पलला सोडवण्याच्या इतर पण मेथड आहेत, पण आपण जी मेथड आत्ता यूज करतो आहोत त्या मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सुटू शकेल. तसं ते साइन कॉसवाले एक्झाम्पल हे फक्त आणि फक्त तेवढं एकाच मेथडने सुटतं. इथं याला एकापेक्षा जास्त मेथड पण आहेत. बघा मी इथे न्यूमरेटर घेतलेला आहे 3 e raised to x प्लस 4. माझा डिनॉमिनेटर आहे 2 e raised to x मायनस 8. आणि मी काय करणार आहे वी हॅव न्यूमरेटर असा लिहिणार आहोत की a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. जर मी ते व्हॅल्यू पुटअप केली तर इथे न्यूमरेटर 3 e raised to x प्लस 4 इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर आहे 2 e raised to x मायनस 8 प्लस b इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह 2 e raised to x मायनस 8चं डेरिव्हेटिव्ह तर 2 e raised to x. बरोबर. म्हणजेच मला 3 e raised to x प्लस 4 इक्वल टू 2a प्लस 2b e raised to x मायनस 8a असं रिलेशन मिळेल. जर मी दोन्ही कम्पेअर केलं तर मला मिळेल बघा मी कम्पेअर करताना नॉर्मली आता कॉन्स्टंटमध्ये कम्पेअर करतो. मग 4 इक्वल टू येईल मायनस 8a. तर 4 इक्वल टू मायनस 8a मी कम्पेअर केलं तर मला aची व्हॅल्यू मिळेल मायनस 1/2. आणि याचप्रमाणे जर मी e raised to x चे कोएफिशियंट कम्पेअर केले तर मला मिळेल 2a प्लस 2b इक्वल टू 3. जर मी इथे aची व्हॅल्यू मायनस हाफ टाकली तर 2 इंटू मायनस हाफ प्लस 2b इक्वल टू 3 म्हणजेच मायनस 1 प्लस 2b इक्वल टू 3 2b इक्वल टू 4 म्हणजेच b इक्वल टू 2 असं मला रिलेशन मिळेल. बरोबर. आणि या जर व्हॅल्यू मी इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल 3 e raised to x प्लस 4 इज इक्वल टू a म्हणजे मायनस हाफ इंटू 2 e raised to x मायनस 8 प्लस b म्हणजे 2 इन ब्रॅकेट 2 e raised to x. बरोबर. मग ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये टाकली तर मला a इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ मायनस हाफ 2 e raised to x मायनस 8 प्लस 2 इंटू 2 e raised to x द होल टर्म डिवाइड बाय द डिनॉमिनेटर 2 e raised to x मायनस 8 dx. जर मी इंटिग्रेशन सेपरेट केलं तर मला मिळेल मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 2 e raised to x अपॉन 2 e raised to x मायनस 8 dx. बरोबर. आणि तुमच्या लक्षात आलं असेल याचं डेरिव्हेटिव्ह आहे. जर मी सबस्टिट्यूशन केलं पुट t इक्वल टू 2 e raised to x मायनस 8 तर मला त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 2 e raised to x dx. म्हणजेच हा इक्वल टू येईल मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. म्हणजे माझं इंटिग्रेशन येईल मायनस हाफ इंटू x प्लस 2 इंटू लॉग t प्लस c.
जर मी इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली टीची, माझा आन्सर येईल 2 log 2 e⁻x - 8 + c. दिस इज माय आन्सर. बघा, आज आपण साधारणतः मागचे 10-11 एक्झाम्पल घेतलेत आणि हेतून आज आपण 13-14 एक्झाम्पल घेतले, पण अजूनही आपला एक्झरसाइज 3.3चा पूर्ण पार्ट कंप्लीट झालेला नाही आहे. मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही एक्झाम्पल देईल. जो नवीन टाईप आहे त्या नवीन टाईपचे मी एक्झाम्पल देईल आणि ते एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्ही एक्झरसाइज 3.3 सोडवू शकता. कारण नवीन सिलेबसच्या ज्या बुक आहेत त्या बुकमध्ये त्यांनी बरेच 2, 3, 4 टॉपिक एकत्र करून त्यांनी एक एक्सरसाइज दिलेला आहे. त्यामुळे थोडं वेळ लागेल, पण ते जास्त एक्झाम्पल घेतल्याशिवाय, प्रॉपर एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला तो टॉपिक समजू शकत नाही. म्हणून आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स हे बुकपेक्षा जास्त घेतो आहे. बुकमध्ये जेवढे एक्झाम्पल दिले त्यापेक्षा जास्त एक्झाम्पल मी घेतो आहे. हे तुम्ही नीट समजून घ्या आणि ह्या व्हिडिओनंतरही तुम्ही फक्त ह्या आत्तापर्यंत ज्या 2 व्हिडिओ मी दिलेत त्याचा अभ्यास करा. मी पुढचा व्हिडिओ टाकेल आणि त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज 3.3 सोडवा. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.